नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे उत्तम कोंडरून. मोटिवेशनल लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक वेळेस मी नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर सादर होत असतो. प्रत्येक व्हिडिओ माझी प्रेरणादायी असतात आणि स्वतःला आणि दुसऱ्याला पण हिंमत देणारे अशी प्रेरणा मिळणारे व्हिडिओ असतात. तर आज आपण विषय घेत आहोत शेतकरी. आज काही दिवसापासून भरपूर पाऊस होत आहे, पूर येत आहे, जमिनी पाणी खाली गेलेले आहेत, भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे. संपूर्ण शेतकरी वर्ग आज संकटात सापडलेला आहे. काय करावं ते सुचना. पूर्ण पीक नाश झालेला आहे. कुठल्या शेतकऱ्याच्या हाती आपलं पीक आलेलं नसून त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण दुःखी आहे, दुःख व्यक्त करत आहे, नाराज आहे. सरकार होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण सरकारच्या मदतीने आपल्याला काय होणार. सरकार आपलं पूर्ण घर तर चालू शकत नाही, आपला पूर्ण वर्षभराचा खर्च तर चालू शकत नाही. सरकार त्याच्या पद्धतीने तो देण्याचा प्रयत्न करेल, तेवढ्यामध्ये आपलं घर चालत नाही. प्रत्येक शेतकरी आज आत्महत्या करतोय. प्रत्येक शेतकरी आज खूप परेशान आहे. मुलांचं शिक्षण कसं करू, लोकांची जी बाकी द्यायची त्यांचं कसं देऊ, अशा प्रत्येक गोष्टीवर विचार करत आज शेतकरी अक्षरशः डोळ्यात पाणी आणत आहे, अक्षरशः रडत आहे. जवळच आज 2-4 दिवसावर दसरा आलेला आहे. दसरा कसा साजरा करायचा, दिवाळी कशी साजरी करायची, लोकांचं देणं घेणं कसं करायचं, त्या काळजीने शेतकरी खूप खचलेला आहे. आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये थोडंफार शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं, पण आता 100% लोकांचं नुकसान झालं, 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी खूप वैतागून गेलेला आहे. पावसाला, पुराला. काही शेतकऱ्यांच्या हातात थोडंफार तरी लावायचं, पण ते ह्यावेळेस ते पण शक्य नाही, कारण सारखा मुसळधार पाऊस वरून चालूच आहे. एक वेळेस नसून तर 4-5 वेळेस पूर आलाय नदीला. पुराच्या काठावर, नदीच्या काठावर जी जमीन होती ती पूर्ण पाण्याखाली गेली, आणि जी गेली नाही ती भरल्या पावसानं नुकसान करून टाकली. मग अशा वेळेला गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला काही मदत करू शकत नाही. जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यामुळे आपलं घरदार चालू शकत नाही, आपला खर्च बघू शकत नाही, आपल्या मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही, आपलं काहीच होऊ शकत नाही. तर आपण झिरो आहेत या कंडिशनमध्ये. शेतकऱ्यासोबत प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे नुकसान होतच असते. शेतकरी हा आयुष्यामध्ये कधीच संकट झेलत नाही असं नाही. जरी आपलं आज पीक निसर्गाने नेलं नसतं, ते सावकारानं खाल्लं असतं. फेसबुकवर मी स्टोरी वाचलेली आहे. एक व्यक्ती होता, त्याचं नाव काहीतरी होतं असं, दिगंबर चोपवाड का गल्लपवाड असं. त्या व्यक्तीचं लेख मी वाचला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच वाचण्यासारखा लेख होता. 5-10 मिनिटं वेळ काढला आणि वाचत राहिले. त्यांच्या मनात जी स्वप्न होती, प्रत्येक शेतकरी त्या अशा पद्धतीची स्वप्न पाहत असतो, तो तसं पाहिला, त्याच्या मनात राहवलं नाही. त्याच्यासोबत तशीच दुःखद घटना झाली. एवढ्या अवकाळी पावसात वरून भरपूर पाऊस होतं, तरी पण त्यानं सोयाबीनची कापणी केली, हालवर धरलं, आणि जेव्हा तो विकायला नेला ना, तर सावकाराने त्याचा सोयाबीन बेभाव घालून घेतला. तर त्यानं जवाब विचारला, एवढ्या कमी किमतीत का? तर सावकारानं सांगितलं, द्यायचं असेल तर दे, घ्यायचं आमच्या मर्जी आहे, आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ, द्यायचं नसेल तर घेऊन जा घरी. पण पूर्ण सोयाबीनला पाणी सुटलेलं होतं, त्याला घरी न्यायला घरी तर जागा पाहिजे ना. घरामध्ये पण पाणी शिरलेलं होतं, शेतामध्ये ठेवण्यासाठी जागा नव्हती, शेत पूर्ण पाण्याखाली गेलेलं होतं. त्यातल्या त्यात थोडीशी मेहनत केली आणि सोयाबीन काढायचा प्रयत्न केला, ते पण बेभाव गेलं. त्याची जी स्वप्न होती ते पूर्ण स्वप्नाचं चुकणाच उडू झालं. सोयाबीन विकून घरी आला. मुलगा विचारू लागली, पप्पा मला कपडे आणले का तुम्ही, मला खायला आणले का? अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाणी येत होता. असा लेख त्याने लिहिला. लेख वाचताना माझ्या अंगाला शहारी येऊ लागली. थोडी भयंकर ती कहाणी होती. तेव्हा मला वाटलं चला व्हिडिओ बनवूया.
शेतकरी मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला कधी संकट येत नाहीत असा कुठला वर्ष आहे का, असा कुठला दिवस आहे? सरळ उत्तर आहे नाही. शेतकऱ्याला पूर्ण लोक खाते, पूर्ण सरकार सुद्धा शेतकऱ्याला खाते, मोठे मोठे सावकार लोक सुद्धा शेतकऱ्याला खातात. कितीची वस्तू कितीला द्यायची, कारण शेतकरी मजबूर असतो, त्यांना घ्यावंच लागतं, त्याला दुसरा पर्याय नसतो. एवढी मेहनत करून शेतामध्ये राबून ज्या टायमाला एवढा मोठं नुकसान होते त्या टायमाला डोळ्यातून असू येणारच. सगळं जग तुटल्यासारखं वाटणार, किती एक मोठं संकट आलंय असं वाटणार. त्या गोष्टीला कंटाळून आत्महत्या करणार, बाकीदार थांबणार थोडी. काही लोक तर दुकानातून उधारी खत बियाणं फवारणीचं औषध घेऊन येतात. सगळं केल्याच्या नंतर हे सगळं पाण्याखाली जातं, एवढा मोठा नुकसान होतो की बाकीची सावकार लोक थोडी थांबणार आहे. त्यांना तर पैसे द्यावाच लागतो, पण कुठून द्यायचं? मनावर आघात होतो, मग आत्महत्या करायला बरोबर होतं. गव्हर्नमेंटच्या कुठल्याही मदतीने शेतकऱ्याचं पुरेपूर नुकसान भरपाई होऊ शकत नाही. गव्हर्नमेंट आपल्याला आयुष्यभर कुठलाही खर्च देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे, तर आयुष्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं टेन्शन न घेता जे होणार आहे ते होणारच. चला एवढा विचार करायचा, 2 वर्ष आपण रिवर्स आहोत, बघू पुढच्या टप्प्यात, घाबरायचं काम नाही. कारण प्रत्येक वर्षी पूर जरी येत नसेल तर कोणी ना कोणी आपल्याला खात्याचं, आपण कधीही झिरो जाऊ. पण अगोदरपेक्षा या वर्षी थोडंसं जास्त नुकसान झालंय. कुठल्याच शेतकऱ्याच्या हाती पीक आलेलं नाही, ही सगळ्यात मोठी दुःखाची बाब आहे. एकमेकाला मदत करावी एवढी सुद्धा आशा राहिली नाही. एवढी दयनीय जीवन आज आपण जगत आहोत. जे गव्हर्नमेंट आपल्याला नुकसान भरपाई देते, जे आपण कागदपत्र बनवतो, आपण इकडे तिकडे काही फिरतो, त्या खर्च जेवढा आपला खर्च होतो तेवढंच गव्हर्नमेंट कडून मिळते. त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त काही मिळते का? नाही. जेवढा आपला खर्च होतो तेवढेच पैसे मिळतात. तरी पण वेड्यापरी आपण त्या लोकांच्या मागे लागत असतो, कारण नसताना सुद्धा. आपण एवढा सुद्धा विचार करत नाही की आपल्याला जेवढे पुढून पैसे मिळणार आहेत तेवढा आपला फिरण्यामध्ये, कागदपत्र करण्यामध्येच खर्च होऊन जातो. पण कुठेतरी शेतकऱ्यांना ती आशा असते की थोडेफार ते मिळले तर माझं घर तरी चालेल, बाकीदाराला बघून घेऊ, सावकारांना बघून घेऊ. सावकारांना का माहिती नाही, पण सावकार काही लोक समजून घेणार, काही लोक समजून घेतही नाही. एवढं मोठं संकट आपण मॅनेज करू शकतो म्हणजे आपण साधे सुधे माणसं नाही. शेतकरी वर्ग हा हिंमतवालाच असतो. हिंमत करतो म्हणूनच जमिनीत पाण्यासारखा पैसा फिरतो आणि त्याची वाट पाहत असतो. तर आजपासून कुठलाही शेतकरी कुठल्याही भाषेवर न राहता आपापल्या हिमतीने आपापले मॅनेजमेंट, आपला व्यवहार सुरळीत करून घ्यावे असं माझं मत आहे. त्यापेक्षा तुमचं अजून काय मत म्हणतंय कमेंटमध्ये नक्की मला कळवा. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ पाठवत असतो तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन आलं पाहिजे आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहता आला पाहिजे. आज फक्त एवढंच. नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.